नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ BA द्वितीय वर्ष ऑप्शनल मराठी सत्र चौथे अभ्यासपत्रिका 7वी आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास 1800 ते 1920 या अभ्यासपत्रिकेचा विचार आपल्याला विविध व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे। मित्रांनो, आपणा सर्वांना कल्पना आहे की आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास 1800 ते 1920 हा आपल्या तिसऱ्या सत्राला सुद्धा अभ्यासक्रमामध्ये ही अभ्यासपत्रिका होती। पण त्या अभ्यासपत्रिकेमध्ये आपण 3 घटकांचा किंवा साहित्याच्या प्रकारांचा अभ्यास केला होता। एक कथा, दुसरा कादंबरी आणि तिसरा निबंध। उर्वरित जे साहित्याचे प्रकार आहेत तर त्याचा विचार आपल्याला चौथ्या सत्रामध्ये करायचा आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथ्या सत्रामध्ये अभ्यासपत्रिका 7वी याचा अभ्यासक्रम काय आहे याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, उर्वरित साहित्याचे जे प्रकार आहेत ज्यामध्ये नाटक, कविता आणि चरित्र व आत्मचरित्र असे 4 साहित्याचे प्रकार आपले या सत्रामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत। मित्रांनो, 1800 ते 1920 या कालखंडामध्ये जे या 4 साहित्य प्रकारामध्ये लेखन झालेलं आहे तर ते लेखन कोणतं आहे, कशा स्वरूपाचं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर याचा आढावा आपण या अभ्यासपत्रिकेमध्ये घेणार आहोत। आज आपण त्याचा अभ्यासक्रम काय बघूया। बघा, 3 घटक या अभ्यासपत्रिकेमध्ये आहेत। पहिला आहे नाट्य वाङ्मयाचे स्वरूप व विशेष। या पहिल्या घटकामध्ये आपल्याला नाट्य वाङ्मयाचा आढावा घ्यायचा आहे। मराठीमध्ये 1843 ला पहिलं नाटक लिहिलं गेलं। विष्णुदास भावे यांचं सीता स्वयंवर हे ते नाटक आहे जे 1843 ला मराठी रंगभूमीवर आलं। तत्पूर्वी मराठी नाटकाची बीज सापडतात, पण मराठीमध्ये स्वतंत्र नाटक जे रंगभूमीवर आलं असं मात्र नाटक सापडत नाही। म्हणून आपल्याला मराठी रंगभूमी ही 1843 पासून उदयाला आली किंवा सुरू झाली असं म्हणता येतं। पण आपल्याला या नाट्य वाङ्मयाचा स्वरूपाचा आणि विशेषाचा आढावा घेत असताना 4 मुद्दे महत्त्वाचे अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत। एक पहिला मुद्दा आहे नाटकाची भारतीय परंपरा व विकास। मराठीमध्ये जरी 1843 ला नाटक आलं असलं तरी भारतीय परंपरा नाटकाची फार मोठी आहे। संस्कृत नाटकाची परंपरा भारतीयांना लाभलेली आहे। मध्ययुगापासून, प्राचीन काळापासून आपल्याकडे संस्कृत नाटक होतं। त्यामुळे भारतीय नाटकाची जी परंपरा आहे तर त्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा विकास कसा होत गेला तोही बघायचा आहे। मराठी रंगभूमी निर्माण होताना, तिचा उदय होत असताना मराठी नाटकाची बीज किंवा मराठी नाटकाला प्रेरणा देण्याचं काम ज्या कलाप्रकारांनी केलेलं आहे त्याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे। यामध्ये तमाशा असेल, गोंधळ असेल, जागरण असेल, म्हणजे मराठीमध्ये लोकरंगभूमी समृद्ध होती आणि या लोकरंगभूमीतून मराठी नाटकाला काही एक बळ मिळालेलं आहे आणि त्या मराठी रंगभूमीमध्ये असलेल्या लोकरंगभूमीचा सुद्धा आढावा, त्याच्या परंपरेचा आढावा, तो विकास कसा कसा होत गेला त्याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे। म्हणजे भारतीय नाटकांचा आढावा आणि मराठीमधल्या लोकरंगभूमीचा आढावा आपण या सुरुवातीच्या मुद्द्यामध्ये घेणार आहोत। त्यानंतर दुसरा मुद्दा या प्रकरणामध्ये आहे तो म्हणजे मराठी रंगभूमीचा उदय, जो मी सांगितल्याप्रमाणे 1843 ला झाला। विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर नावाचं मराठी नाटक लिहिलं आणि इथून मराठी रंगभूमीचा उदय झाला। याचबरोबर अनेक नाटकं विष्णुदास भावे यांनी लिहिली, विशेषतः ती पौराणिक नाटकं होती। याच विष्णुदास भावेंच्या बरोबरीनं काही बुकिश नाटकं या कालखंडामध्ये लिहिली गेली, काही फार्स लिहिले गेले। महात्मा ज्योतिबा फुले यांचं तृतीय रत्न नावाचं नाटक 1855 ला या ठिकाणी लिहिलं गेलं। तर या पद्धतीनं अनेक नाटकं या कालखंडामध्ये लिहिली गेली। या सर्व कालखंडाचा म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांपर्यंतच्या मराठी रंगभूमीचा आढावा, म्हणजे मराठी रंगभूमीच्या उदयापासून ते अण्णासाहेब किर्लोस्करांपर्यंतच्या नाटकाचा विचार आपल्याला या दुसऱ्या मुद्द्यामध्ये घ्यायचा आहे।
तिसरा जो मुद्दा आहे तो आहे संगीत नाटकाचा मानदंड अण्णासाहेब किर्लोस्कर. म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठीमध्ये जे संगीत नाटकं लिहिली तर त्या संगीत नाटकाचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, मराठीमध्ये विष्णुदास भावेनं मराठी रंगभूमीचा उदय केल्याच्या नंतर, नाटक लिहिल्याच्या नंतर अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठी रंगभूमीला एक प्रतिष्ठा मिळवून दिली, नटांना प्रतिष्ठा मिळवून दिली, नाटकाला प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपल्या जीवनामध्ये 4 नाटकं लिहिली, ज्याच्यातलं एक अपूर्ण नाटक आहे रामराज्य वियोग नावाचं. पण इतर जी शांकर विजय असेल, संगीत शाकुंतल असेल, ही त्यांची खूप गाजलेली नाटकं आणि मराठी रंगभूमीला फार मोठं स्थान समाजामध्ये मिळवून देण्याचं काम अण्णासाहेब किर्लोस्करांनी केलेलं आहे. तर अण्णासाहेब किर्लोस्करांच्या नाटकांचा विचार आपण या पाठामध्ये, या मुद्द्यामध्ये करणार आहोत. आणि त्यानंतर 1885 ते 1920 या कालखंडातील नाटके, ज्याच्यामध्ये गोबदेवल यांची नाटके आहेत, कृप्र खांडिलकर यांची नाटके आहेत, कोलटकरांची नाटके आहेत आणि राम गणेश गडकरी यांची. म्हणजे 4 नाटककार महत्त्वाचे अण्णासाहेब किर्लोस्करानंतर होऊन गेले. गोबदेवल, खाडिलकर, कोलटकर आणि राम गणेश गडकरी. तर यांनी मराठी रंगभूमीला एक सुवर्ण काळ आणून दिला. मराठी रंगभूमी एका वरच्या पातळीवर नेण्याचं काम या नाटककारांनी केलेलं आहे. तर या सर्व नाटककारांच्या नाटकांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे भारतीय परंपरा नाटकाची आहे, त्या परंपरेचा आढावा घ्यायचा आहे. मराठी रंगभूमीचा उदय कसा झाला आहे हे पाहायचं आहे. अण्णासाहेब किर्लोस्करांची नाटके आणि मग 1885 ते 1920 या कालखंडामधले 4 महत्त्वाचे नाटककार गोबदेवल, खाडिलकर, कोलटकर आणि राम गणेश गडकरी. तर यांचा आढावा, म्हणजे हे घटक क्रमांक 1 जे आपलं पहिलं प्रकरण आहे, यामध्ये आपल्याला या सर्वांचा विचार करायचा आहे. दुसरा जो घटक आहे 3 घटकांपैकी, तो आहे काव्य वाङ्मयाचे स्वरूप विशेष. या ठिकाणी आपल्याला कविता हा जो साहित्याचा प्रकार आहे तर त्याचा विचार या पाठामध्ये करायचा आहे. यामध्ये 2 भाग या कवितेचे केलेले आहेत. 1874ला खऱ्या अर्थानं मराठी कविता आधुनिक झाली अशी आपण म्हणतो. म्हणजे केशवसुतांचा उदय झाला आणि केशवसुतांची सुरुवात झाली. आपण केशवसुतांना मराठी कवितेचे, आधुनिक मराठी कवितेचे जनक असं सुद्धा म्हणतो. पण 1800 ते 1874 या कालखंडामध्ये कविता लिहिली जात नव्हती का? तर लिहिली जात होती. कवितेला फार मोठी मराठी, म्हणजे मराठी वाङ्मयच कवितेमध्ये लिहिलेलं असल्यामुळं 1800 ते 1874 या कालखंडातल्या कवितेचा आढावा घेत असताना पण एक विशेष या कालखंडातल्या कवितेचा आहे, ती म्हणजे पारंपरिक कवितेकडून आधुनिक कवितेकडं या कालखंडामध्ये कविता गेलेली दिसते. म्हणून या कालखंडाला संक्रमण काळ असं म्हटलं जातं. म्हणून 1800 ते 1874 या संक्रमण काळातील कवितेचा आढावा आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये नवीन कविता असेल, स्वतंत्र कविता असेल किंवा काही पारंपरिक कविता असेल, अखंड रचना जी महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिली त्या अखंडाचा आढावा घ्यायचा असेल, काही खंडकाव्ये, 4 खंडकाव्ये या कालखंडामध्ये लिहिली गेली तर त्या 4 खंडकाव्याचा सुद्धा आढावा आपल्याला या कालखंडामध्ये घ्यायचा. म्हणजे 1800 ते 1874 या कालखंडामध्ये पारंपरिक कविता, काही पारंपरिक आणि आधुनिक अशी दोन्हीच्या मिश्रणातून निर्माण झालेली कविता, काही स्वतंत्र वळणाची कविता आहे, महात्मा फुलेंची अखंड रचना आहे, काही खंडकाव्ये जी लिहिली गेलेली आहेत त्या खंडकाव्याचा आढावा या कालखंडामध्ये पहिल्या मुद्द्यामध्ये घ्यायचा. आणि दुसरा भाग जो आहे केशवसूत आणि समकालीन कवी. केशवसूतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात आणि 1874 पासून केशवसूतांचं लेखन सुरू होतं. तर 1920 पर्यंत केशवसूत, गोविंदाग्रज, रेवरण टिळक, त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे बालकवी, त्यानंतर कवी विनायक, कवी रेंदाळकर असे अनेक कवी, समकालीन कवी केशवसूतांच्या समकालीन, जो केशवसूत संप्रदाय म्हणून सुद्धा या कालखंडामध्ये ओळखला जातो. तर या संप्रदायातील कवी आणि त्यांच्या कवितेचा विस्तृत आढावा आपल्याला या पाठामध्ये घ्यायचा आहे. म्हणजे केशवसूतांची स्वतंत्र कविता असेल, गोविंदाग्रज ज्यांना प्रेमाचे शाहीर म्हणतो त्या गोविंदाग्रजांची प्रेमकविता असेल, इतर स्वरूपाची कविता असेल, बालकवी जे निसर्ग कवी आहेत तर त्यांच्या निसर्ग कविता, रेवरण टिळक ज्यांना फुलामुलांचे कवी म्हटलं जातं तर त्यांची कविता, आणि विनायकांना ज्यांना राष्ट्रीय कविता म्हटलं जातं, ज्यांनी राष्ट्रावर, मराठ्यांचा इतिहास यावर आणि या महाराष्ट्र एक राष्ट्र समजून
राष्ट्रीय दृष्टिकोनातून काही कविता लिहिल्या, त्यांच्या कविता असतील, रेंदाळकर नावाचे एक कवी आहेत त्यांच्या कविता, या सगळ्यांच्या कविता यांचा आढावा आपण या पाठामध्ये घेणार आहोत. तर हा दुसरा घटक काव्य वाङ्मयाचं स्वरूप विशेष. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे चरित्र, आत्मचरित्र वाङ्मयाचे स्वरूप विशेष. यामध्ये आपल्याला चरित्र वाङ्मय जे आहे, जे चरित्र दुसऱ्याचं लिहिलं जातं, म्हणजे एक लेखक जेव्हा एखाद्या महापुरुषाचं किंवा एखाद्या माणसाचं चरित्र लिहितो, तर अशी चरित्र ग्रंथ काही लिहिले आहेत का 1800 ते 1920 या कालखंडामध्ये, तर त्या सर्व चरित्र ग्रंथाचा विचार आपल्याला या पहिल्या घटकामध्ये करायचा आहे. म्हणजे तिसऱ्या घटकातल्या पहिल्या भागात आपण चरित्र वाङ्मय जे आहे तर त्याचा विचार करणार आहोत. आणि त्याचबरोबर 1800 ते 1920 या कालखंडामध्ये काही आत्मचरित्र लिहिलेली आहेत. म्हणजे स्वतःच व्यक्तीनं स्वतःचं चरित्र लिहिणं याला आपण आत्मचरित्र म्हणतो. तर ते आत्मचरित्र या कालखंडामध्ये कोणकोणते लिहिलेले आहेत, या चरित्राचे कोणकोणते विशेष आहेत, आत्मचरित्राचे कोणकोणते विशेष आहेत, तर याचाही विचार आपण या पाठामध्ये करणार आहोत. एकंदरीत 3 प्रकरणे किंवा 3 घटकांच्या माध्यमातून नाट्यवाङ्मय, कविता वाङ्मय आणि चरित्र आणि आत्मचरित्र हे जे साहित्याचे 4 प्रकार आहेत, तर त्या 4 प्रकारांचा विचार 1800 ते 1920 या कालखंडातील या 4 प्रकाराचा विचार आपल्याला या अभ्यासपत्रिकेमध्ये करायचा आहे. तर हा आज आपण अभ्यासक्रम समजून घेतला. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण यापैकी एका प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. एक प्रकरण सुरू केल्याच्या नंतर संपूर्ण प्रकरण संपेपर्यंत त्याच्यावरचे महत्त्वाच्या भागावरचे व्हिडिओ या ठिकाणी बनवले जातील आणि त्यानंतर दुसऱ्या प्रकरणाकडे आपण वळणार आहोत. तर मला वाटतं की अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून ही जी चर्चा आहे तर ती आपण आता इथं थांबूया आणि नक्की पुढं लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम घेऊन प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.